दिव्यांगांना मिळत आहे 3,500 रुपये महिना, वर्षाकाठी 42,000 रुपये. तर हो मित्रांनो, बघा तुम्ही सुद्धा दिव्यांग बांधव आहात किंवा दिव्यांग भगिनी असाल तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठी आर्थिक मदत होण्याकरिता एक सहाय्य मिळू शकते. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ छोटासाच असणार आहे, परंतु तुमच्या खूप महत्त्वाचा, खूप मोलाचा असणार आहे. जे दिव्यांग बांधव आहेत, ज्या दिव्यांग भगिनी आहेत, त्यांना वर्षाकाठी त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रतवारीनुसार, टक्केवारीनुसार, प्रमाणपत्रानुसार, यूडी आयडी कार्डनुसार वेगवेगळ्या मानधनाचं अनुदान प्राप्त करण्याकरिताची योजना आहे. तर ही योजना कशी आहे, या योजनेकरिता आवश्यक असलेली पात्रता, आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करावयाचा आहे, या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्याखानी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा मित्रहो, दिव्यांग कल्याणकारी योजना DWS म्हणजे दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य योजना म्हणून ही योजना आहे, ज्यामध्ये दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येते, ज्यामध्ये ज्या दिव्यांग बांधवांचं किंवा ज्या दिव्यांग भगिनींचं 81% ते 100% पर्यंत दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे, त्यांच्याकडे UDID कार्ड आहे, सर्टिफिकेट आहे, त्या दिव्यांग बांधवांना किंवा त्या दिव्यांग भगिनींना 3,500 रुपये प्रति महिना म्हणजे जवळपास वर्षाकाठी 12 महिन्याचे 42,000 रुपये असे त्यांना मिळतात. आणि ज्या दिव्यांग बांधवांचं आणि ज्या दिव्यांग भगिनींचं 61% पासून ते 80% पर्यंत प्रमाणपत्र आहे अनुदानाचं, त्या बांधवांना अनुदानाकरिता 3,000 रुपये प्रति महिना म्हणजे वार्षिक 36,000 रुपये सध्या दिले जातात मित्रांनो. या व्यतिरिक्त ज्या दिव्यांग बांधवांकडे आणि ज्या दिव्यांग भगिनींकडे 40% पासून ते 60% पर्यंतचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आहे, त्या दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना 2,500 रुपये महिना म्हणजे जवळपास 30,000 रुपये वर्षाकाठी या योजनेच्या माध्यमातून मिळतात. आणि या व्यतिरिक्त ज्या बांधवांकडे किंवा ज्या भगिनींकडे 10% ते 40% पर्यंतचं प्रमाणपत्र आहे, आता हे कशाचं आहे, तर हे आहे थॅलेसेमिया व कुष्ठपीडित, हे जे या रोगाने ग्रसित लाभार्थी आहेत, यांना सुद्धा 2,000 रुपये महिन्याप्रमाणे अनुदान दिल्या जातं या योजनेच्या माध्यमातून, ज्यांना वर्षाकाठी 2,000 रुपयाप्रमाणे 12×2 = 24,000 रुपये मिळतात. तर बघा मित्र हो, याकरिता लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावयाचा आहे, ते संकेतस्थळ, तो हेल्पलाईन क्रमांक, हे सर्व सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बघून घेऊया याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे, ज्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे म्हणजे रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे, मागील 3 वर्षाचं लाईट बिल लागणार आहे, सोबतच उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, ज्यामध्ये 2,40,000च्या आतलं उत्पन्न त्या उत्पन्न दाखल्यामध्ये मेन्शन केलेलं असावं. सोबतच तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे आणि तुमचं दिव्यांगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आणि युनिक डिसॅबिलिटी कार्ड म्हणजे UDID कार्ड. आता हा जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. तर ऑनलाईन कुठे भरावयाचा आहे, त्याकरिता एक संकेतस्थळ आहे, साईड आहे, मी तुम्हाला सांगत आहे बघा, dbt.pmc.gov.in. परत सांगतो, dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा अर्ज भरावयाचा आहे. आणि या व्यतिरिक्त एक हेल्पलाईन क्रमांक सुद्धा आहे, त्या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. 180010302222. बघा, 180010302222 म्हणजे 181030-222 हा तो हेल्पलाईन क्रमांक आहे. त्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, या योजनेच्या संदर्भातली माहिती घेऊ शकता मित्रांनो. आता या सर्व गोष्टीसोबत, या सर्व पात्रतेसोबत, या सर्व कागदपत्रांसोबत सर्वात महत्त्वाचा विषय तोच आहे परत एक वेळ, की अर्जदार जो आहे हा महानगरपालिकेमधला किंवा स्थानिक हद्दीमधला किमान 3 वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि ही जी योजना आहे म्हणजे हे जे अनुदान आहे या टक्केवारीनुसार हे या महानगरपालिकेमधील परिसरामधील या शहरी भागातील या लाभार्थ्यांकरिता, या लाभार्थ्यांनाच मिळते. बाकी इतर लाभार्थ्यांना इतर योजनेचा लाभ घेता येतो. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या योजना आहेत, ज्यामध्ये सध्या सर्वदूर ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो, महाराष्ट्रभर सर्व तालुक्यांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वतीने राबवण्यात येणारी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना,
ह्या ज्या काही योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून जे दिव्यांग बांधव लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या 2500 रुपयाचं अनुदान मिळते, ज्याकरिता एक अंदाजे मिळत असलेल्या माहितीनुसार जवळपास दिवाळीच्या नंतर या अनुदानामध्ये बऱ्यापैकी अजून 1000 ते 1500 रुपयाची वाढ होणार आहे दिव्यांग मित्रांनो आणि दिव्यांग भगिनींनो. तर बघा मित्रहो, या भागातील तुम्ही असाल तर नक्कीच लाभ घेत नसाल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तर या सर्व गोष्टी करा. या नंबरवर संपर्क साधा, या संकेतस्थळावर संपर्क साधा, ही कागदपत्र रेडी करा आणि या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. वेळ प्रसंगी काही आवश्यक असलेत, काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनातील प्रश्न विचारा, शंका कुशंका तुम्हाला येत असलेल्या अडचणी नोंदवा. त्यावर आपण चर्चेच्या माध्यमातून आणि संपर्क साधून अधिकारी कर्मचाऱ्यांशी त्यांची मदत घेऊन तुम्हाला काय मदत करता येईल ते मदत करण्याचा प्रयत्न आपण करूया मित्रांनो. आणि अशीच विश्वासार्ह नवनवीन उपयोगी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या चॅनलला, आपल्या पेजला ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल NK अग्रवालला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि हाईपचे बटन दाबून घ्या. आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना ही महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो. त्यानुसार भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच मित्रांनो. धन्यवाद.